नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासात पुन्हा मी एकदा तुमचं स्वागत करतो. आणि काल आपण मायकल पोर्टर यांची जी काही कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस ही जी काही स्ट्रॅटर्जी आहे, स्पर्धात्मक फायदा हितलाभ, या संदर्भात आपण त्यांची पहिली व्यूहरचना कॉस्ट लीडरशिप म्हणजे खर्च नेतृत्व किंवा परिवय नेतृत्व हे आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलं. आता आजच्या तासाला आपण त्याच्या पुढच्या दोन ज्या आहेत त्याच्यामध्ये भेदकरण आणि लक्ष केंद्रित म्हणजे डिप्रिशिएशन अँड डिप्रेंटेशिएशन आणि फोकस या दोन गोष्टींचा अभ्यास आपण करूया. आता त्याच्या अगोदर आपण यापूर्वीच्या तासांना काय झालं ते या ठिकाणी आहे. प्रस्तावना झाली. आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना आपण लक्षात घेतलेली आहे. प्राचीन काळापासून ते अगदी आत्तापर्यंतचा जो काळ आहे तो आधुनिक काळापर्यंत आपण भाग लक्षात घेतला. विजय गोविंदराज यांचे योगदान 3 बॉक्स सोल्युशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन लक्षात घेतलं. C.K. प्रल्हाद या ठिकाणी लिहिलेलं नाही, पण C.K. प्रल्हाद द फॉर्च्यून ऑफ द बॉटम ऑफ द पिरॅमिड हे आपण लक्षात घेतलं. त्यानंतर मायकल पोर्टर यांचं जे योगदान आहे त्यापैकी आपण परिवय नेतृत्व, खर्च नेतृत्व हे मागच्या तासाला आपण लक्षात घेतलेलं होतं. तर आता आपण त्याचे पुढचे जे दोन भाग आहेत त्या दोन भागांचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. तर त्याच्यातला पुढचा जो भाग आहे तो भेदकरण म्हणजे डिफरेंटिशिएशन असं जो आहे तो आपण त्याची प्रस्तावना आपण लक्षात घेऊया. आता मी परिवय नेतृत्व म्हणजे काय हे या ठिकाणी सांगत नाही, कारण तुमचं जम्बलिंग होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी भेदकरण फक्त आपण लक्षात घेऊया. भेदकरणाची निर्मिती मूल्य साखळीमधून होत असते. आता मूल्य साखळी म्हणजे व्हॅल्यू चेन ही एक मायकल पोर्टरची एक मोठी दुसरी कन्सेप्ट आहे. ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला नाही, परंतु मूल्य साखळी म्हणजे काय तर व्हॅल्यू क्रिएशन, व्हॅल्यू चेन म्हणजे आपल्या वस्तू आणि सेवेमध्ये त्या वस्तू आणि सेवेचं आपलं मूल्य सातत्यानं वाढवत नेणं हे या ठिकाणी खूप अपेक्षित असतं. तर भेदकरण प्रत्यक्ष उत्पादनावर, वाटप आणि वितरण यावर आधारित असते. म्हणजे आपण जे वस्तूंचं उत्पादन करतोय आणि त्याचं वाटप आणि वितरण करतोय ते योग्य वेळेला, योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीपर्यंत किती कार्यक्षमपणे जातं ते सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचं समजलं जातं. ग्राहक ज्यासाठी जास्त किंमत देण्यास तयार असतात अशी विशेष वैशिष्ट्ये वस्तू व सेवामध्ये समाविष्ट करणं म्हणजे भेदकरण. भेदकरण म्हणजे डिफरंट, विविध, वेगळं. भेद म्हणजे स्पर्धकांच्या वस्तूपेक्षा तुमच्या वस्तूमध्ये काहीतरी जादा आहे, काहीतरी व्हॅल्यू जास्त आहे की त्या जास्त वैशिष्ट्यामुळे किंवा व्हॅल्यूमुळं तो ग्राहक तुम्हाला रेग्युलरपेक्षा जास्त पैसे देण्यास तयार होऊ शकतो. आता एक उदाहरण तुम्ही लक्षात या ठिकाणी घेऊ शकता. मी सिलेबस लिहून देताना सुद्धा हा सांगितलेला आहे किंवा सिलेबसचं विश्लेषण करताना मी सांगितलेलं आहे की आपण भेदकरण कसं लक्षात घेऊ शकतो, व्हॅल्यू क्रिएशन कसं लक्षात घेऊ शकतो किंवा व्हॅल्यू चेन कशी लक्षात घेऊ शकतो. तर तुम्ही 4 व्हीलर गाडी घ्यायला गेला तर त्याचं एक बेसिक मॉडेल असतं, त्याच्यापेक्षा हायर मॉडेल असतं आणि एक टॉपचं मॉडेल असतं. म्हणजे टॉपचं मॉडेल जे असतं त्याची किंमत जास्त असते, परंतु त्याच्यामध्ये जास्त फॅसिलिटीज दिल्या जातात. फॅसिलिटीज मीन्स इथं विशेष वैशिष्ट्य असं म्हटलं. तुम्हाला जादा फॅसिलिटी पाहिजे असतील गाडीमध्ये तर तुम्हाला जादा किंमत द्यावी लागते. तसं वस्तूमध्ये तुम्हाला जर अतिरिक्त काही पाहिजे असेल, जादा काय पाहिजे असेल तर तुम्हाला यू कॅन पे मोर म्हणजे तुम्हाला पैसे जास्त मोजावे लागतील. मग ग्राहक असे काही ग्राहक बाजारपेठेमध्ये असतात, समाजामध्ये असतात की त्यांना हाय क्वालिटीची आणि मोर फॅसिलिटीची वस्तू लागते आणि तशी वस्तू पाहिजे असेल. आपण हे उदाहरण आता अगदी वॉशिंग मशीनमध्ये घेऊ शकतो, टेलिव्हिजनमध्ये घेऊ शकतो, इलेक्ट्रॉनिक्स कोणत्याही वस्तूमध्ये घेऊ शकतो. तुम्ही आता ॲपलचा कॉम्प्युटर घ्यायला गेला तर तो इंटेल म्हणजे तुम्हाला HP ह्याच्यामध्ये मिळणार का, नाही मिळणार. त्याची जास्त किंमत असते कारण त्या सगळ्या त्यांच्या सिस्टीम्स आहेत, सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहेत ते त्यांच्या अतिशय वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळं व्यवसाय भेद करण्याच्या आधारे बाजारपेठेत आपल्या वस्तू किंवा सेवेत ग्राहकांना मौल्यवान वाटतील असे गुणधर्म, वैशिष्ट्य आणि उपयोगिता समाविष्ट करतात. म्हणजे व्यवसाय भेद करतं म्हणजे काय करतं
तर ग्राहकाला जादा वैशिष्ट्यांची किंवा गुणधर्मांची किंवा आकाराची किंवा दर्जाची जी काही आवश्यकता आहे त्या आवश्यकतेप्रमाणे त्या वस्तूमध्ये बदल करतो. आता काही गाड्यांच्या बाबतीमध्ये पूर्वी असंही होतं बा, तुम्हाला पांढरा कलर पाहिजे असेल तर जास्त दर, इतर कलर पाहिजे कोणते घ्या मग 4-5 हजार रुपये 10 हजार रुपये कमी, म्हणजे हाही भाग या ठिकाणी असतो. आता आपण अगदी RTO कार्यालयामध्ये जरी गेलो तर तुम्हाला पसंतीचा तुमच्या आवडीचा नंबर पाहिजे असेल तर त्यांनी जास्त दर लावलेत त्याचे 5,000 10,000 अगदी लाख रुपयेपर्यंत पैसे ते घेतात. म्हणजे तुम्हाला जादा काही पाहिजे असेल तर तुम्हाला यू कॅन पे मोर. स्पर्धक अशी वैशिष्ट्ये निर्माण करण्यास कमी पडतात किंवा ते अशी वैशिष्ट्ये त्यांच्या वस्तूमध्ये निर्माण करेपर्यंत तुम्ही ती वस्तू तयार करून बऱ्याचशा वस्तू तुम्ही विकलेल्या असतात, जो मिळवायचा तो प्रॉफिट मिळवून तुम्ही मोकळे झालेले असतात. वस्तू व सेवांच्या या वेगळेपणामुळे ग्राहक जादा किंमत देण्यास तयार होतात. तुम्ही मार्केट सर्वे केला आणि मार्केट सर्वेनुसार तुम्हाला असं लक्षात आलं की ग्राहक अमुक वस्तूमध्ये बदल केला तर ग्राहक जादा पैसे आपल्याला देतील. असा जर तुमचा सर्वे सांगत असेल तर तुम्ही तशा प्रकारच्या वस्तू तयार करून ग्राहकांना विकू शकता. ग्राहक तुम्हाला जादा पैसे द्यायला तयार होतील, जादा किंमत द्यायला तयार होतील. आता जादा किंमत म्हणजे काय तर दर्जेदार वस्तू अशी जी मानसिकता असणारे ग्राहक असतात ना ते ग्राहक मिळवणं या ठिकाणी सोपं असतं. मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की कमी किंमत म्हणजे हलकी वस्तू असं समजतात, जादा किंमत म्हणजे भारीतली वस्तू, दर्जेदार वस्तू. अशा मानसिकतेचे जे ग्राहक असतात ना ते या ठिकाणी मिळवणं आपल्याला खूप सोपं जातं. मग तरीसुद्धा पोर्टर काय म्हणतात बघा, व्यवसायाने खर्च कमी असणाऱ्या भेद करण्याच्या मार्गाचा जास्त याचा वापर करा. म्हणजे गाडीमध्ये एखाद्या फॅसिलिटी किंवा मशीनमध्ये एखाद्या फॅसिलिटी निर्माण करणार आहे, पण त्याची जर वॉशिंग मशीनची 35,000 रुपये किंमत असेल आणि तुम्ही काहीतरी जादा निर्माण करताय तर तुम्हाला आणखी 20,000 रुपये मागता येणार नाही, 10,000 रुपये जादा मागता येणार, 1,000 2,000 जास्तीत जास्त 5,000 इथंपर्यंत तुम्ही तयार व्हाल. 4 व्हीलर गाडी असते 5 लाखाची 10 लाखाची 20 लाखाची, तुम्ही 20 लाखाची गाडी असेल तर 1 लाख जादा मागू शकता, 2 लाख जादा मागू शकता. पण 20 लाखाच्या गाडीत 5 लाख तुम्ही मागायला लागला जादा टॉप मॉडेल म्हणून तर लोक घ्यायला कचरतात. म्हणजे हा एक या ठिकाणी ड्रॉबॅक असू शकतो. म्हणून हे जे प्रस्तावना आहे ना ही प्रस्तावनाच खरं म्हणजे भेदकरण म्हणजे काय आहे हे याचं विश्लेषण या ठिकाणी करते. आता भेदकरण संपादन करण्याचे मार्ग कोणते आहेत तर ग्राहकांच्या अपेक्षा आवडी गरजेप्रमाणे वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करायची की त्या उपयोगितेमुळे ते जादा किंमत द्यायला तयार होतील. वस्तूच्या गुणवत्तेची हमी द्यायची. तुम्ही जादा पैसे घेताना तर जे जादा पैसे घेताय त्या जादा जे काही निर्माण करताय त्याची गॅरंटी तुम्हाला घेणं अपेक्षित आहे. ग्राहकांच्या समाधानात वाढ करणे. ग्राहक तुम्हाला जादा पैसे द्यायला कधी तयार होतील जर त्यांचं समाधान वाढणार असेल तर. वस्तू किमतीपेक्षा वस्तू मूल्य अधिक वाढवणे. 10,000 रुपयाची वस्तू घेताय पण मूल्य तुम्ही 10,000 पेक्षा जादा देणं या ठिकाणी भेदकरणामध्ये अपेक्षित आहे. असं असेल तरच तुम्ही भेदकरणाचा मार्ग अवलंबू शकता. उच्च दर्जाची विक्रेता सेवा देणं. आता ह्याच्यामध्ये खूप हा भाग महत्त्वाचा आहे की आपल्याला जी सेवा द्यायची आहे ना ती उच्च दर्जाची सेवा आपल्याला द्यायची आहे. मग अशी सेवा आपण देत असताना आपल्याला जे काही वस्तू पाठवणं असेल किंवा वस्तूची दुरुस्ती असेल किंवा काही असेल वस्तू आपण विक्री केल्यानंतर त्याचे काय आता 4 व्हीलर गाडीची सर्व्हिसिंग असतात वगैरे वगैरे, तर ही अतिशय हाय क्वालिटीची सर्व्हिस असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तशा पद्धतीचं तुम्ही सर्व्हिस देणं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण भेदकरणाचे फायदे बघूया. स्पर्धकापासून संरक्षण हे आपण आता हे फायदे आणि तोटे जे काल जे होते ना तेच आहेत बऱ्यापैकी, थोडासा चेंज आहे. स्पर्धकापासून संरक्षण होते. तुमचा जादा किंमत देणारा एक ग्राहक स्वतंत्र वर्ग तयार होतोय की तुम्ही त्यांच्याकडून तुमच्या जादा अपेक्षा करू शकताय, तुम्हाला जादा किंमत तुम्ही त्यांच्याकडून वस्तूची मिळवू शकताय. नवीन स्पर्धकांच्या प्रवेशास अडथळा. कारण नवीन जो स्पर्धक असतो, नवीन उत्पादक जो असतो तो लगेच नवनवीन काही गोष्टी त्याच्या वस्तूमध्ये
निर्माण करू शकत नाही, त्यामुळे त्याचा प्रवेश लगेच आपल्या या जादा मूल्य असणाऱ्या वस्तूसाठी स्पर्धा लगेच निर्माण होत नाही. पर्यायी वस्तूपासून धोका, आपण हाय क्वालिटीची वस्तू देतोय जादा किंमत देऊन, त्यामुळे पर्यायी वस्तू स्वस्त वस्तू असते त्याच्याकडे ग्राहक जातील असं काही धोका आपल्याला असत नाही. मंदीच्या काळामध्ये उपयोग, ज्यावेळेला मंदीचा काळ असतो ना त्यावेळेला सुद्धा ही स्ट्रॅटर्जी भेद करण्याची उपयोगी ठरू शकते. कारण मंदीच्या काळात इतर सर्वसाधारण वस्तूच्या किमती कमी झालेल्या असतात किंवा थोडासा स्लॅक असतो. अशा वेळेला तुम्ही काहीतरी जादा आमिष टाकून या ठिकाणी वस्तू विकण्याचा प्रयत्न करू शकतात. अर्थात तोटेसुद्धा आहेत की अल्पजीवी आहे. ही स्ट्रॅटर्जी स्पर्धकाला समजेपर्यंत आणि तो इम्प्लिमेंट करेपर्यंत तुम्ही मोठ्या प्रमाणावरती वस्तूंची विक्री करून प्रॉफिट मिळवणं महत्त्वाचं आहे. कारण हा अल्पकाळ आहे. जास्त किंमत आकारण्यास मी मगाशी सांगितलं की तुम्ही जेवढी 5,000 रुपये जर किंमत जास्त आकारणार असेल तर 5,000पेक्षा त्याला व्हॅल्यू जास्त देणं आवश्यक आहे. म्हणून तर पहिला शब्द प्रस्तावनेमध्ये मूल्य साखळी असा शब्द वापरला आहे, व्हॅल्यू चेन. म्हणजे व्हॅल्यू क्रिएशन हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी किती किंमत देतील, 10,000ची वस्तू आहे, जादा किती देतील, 1,000 2,000. तुम्ही 15,000 मागायला लागला तर लोक कचरतात. भेदकरणाचा अतिरेक, हा पण अतिरेक तुम्ही करून चालणार नाही. आता गाडीमध्ये गेले 3 मॉडेल आहेत, तुम्ही 10 मॉडेल काढले की लोकांचा गोंधळ होतो. एक बेसिक मॉडेल, मिडल मॉडेल आणि टॉप मॉडेल. ठीक आहे, ॲक्च्युली 2च पाहिजे, एक बेसिक आणि टॉप. ठीक आहे, मिडलसुद्धा मान्य करू आपण, पण अतिरिक्त तुम्ही आणखी काहीतरी हायर मिडल किंवा लोअर मिडल असलं काहीतरी करायला गेला तर ते आणि चुकीचं ठरू शकतं. तो अतिरेक होतो आणि त्याला मग ग्राहक तुम्हाला मिळणार नाहीत. जाहिरातीची परिणामकारक, आता हे जे आहे ना ते सगळं जाहिरातीच्या परिणामकारकतेवर अवलंबून आहे. तुम्ही जे जादा व्हॅल्यू निर्माण करून जादा किंमत घेणार आहे ते जाहिरातीच्या द्वारे तुम्ही ग्राहकापर्यंत, कारण तुमचा स्वतंत्र ग्राहक वर्ग आहे हा सर्वसाधारण सर्व प्रकारचा सर्व ग्राहक हा नसणार आहे. याच्यातला काही 100 ग्राहक असतील तर 20 ग्राहक 25 ग्राहक 30 ग्राहक आहे अशा प्रकारचे असू शकतील. 50% असणार नाहीत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. टॉप मॉडेल घेणारे ग्राहक किती असतात, 100 जर ग्राहक पकडले तर त्यातले बेसिक मॉडेल घेणारे 50-60 असतील, मिडल घेणारे 20-25 असतील, राहिलेले टॉप घेणारे असतात. 50नी टॉप मॉडेल घेतलं असं नाही होत. त्यानंतर भेद करण्यासाठी अधिक खर्च, जसा आपण लक्षात घेतो की तुम्ही व्हॅल्यू किती क्रिएट करणार आहे आणि त्याच्यासाठी किती खर्च. जादा 5,000 घेणार आहे तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट किती खर्च करणार आहे, 2,000 2,500, तर 50% 60%, कारण 40% तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा बेनिफिट मिळणार आहे. मग हा किती खर्च करणार आहे ह्याला सुद्धा काहीतरी लिमिट्स असणं आवश्यक आहे. आता आपण हे ज्या वेळेला लक्षात घेतो त्यावेळेला एक सेकंद, त्यावेळेला आपण हे भेदकरणाचे फायदे घेऊ शकतो. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पुढं जायचं आहे. पुढं जो भेदकरणाचा आपण घेतला, आता त्यानंतर आता तिसरा जो आहे लक्ष केंद्रित व्यूहरचनेचा, त्याच्याकडे आपण जातोय. लक्ष केंद्रित व्यूहरचना आहे ही 2 प्रकारावरती अवलंबून आहे, पण आपण आता हे सगळं इथं एकत्रित घेणार आहे. म्हणजे लक्ष केंद्रित नेतृत्व व्यूहरचना आणि लक्ष केंद्रित भेदकरण व्यूहरचना हे नाही, आपण एकत्रित लक्षात घेतोय. ही खर्च नेतृत्व आणि भेदकरणावर दोन्हीवरती आधारित असणारी आहे. कारण व्यवसाय बाजारपेठेच्या विशिष्ट भागावर लक्ष केंद्रित करत असतो आणि त्या विशिष्ट भागामध्ये खर्चाची जी रचना आहे आणि खर्चामधील बदलाचे स्वरूप आहे ते वेगळं ठेवलेलं असतं. याचा फायदा ह्या लक्ष केंद्रित खर्च नेतृत्वात घेतला जातो. आता 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक्समध्ये प्राइस डिस्क्रिमिनेशन. म्हणजे कसं असतं एक 10 ग्राहक आहे, 10 ग्राहक वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीचे आहेत आणि एक वस्तू आपण विकायला गेलो. मी कालच्या तासाला जे फटाक्याचं उदाहरण दिलं ना तेच इथं उदाहरण मी देऊ शकतो. म्हणजे फटाके विक्रेता आहे, हे 8-10 दिवसाचा कार्यक्रम असतो दीपावलीच्या दरम्यान, त्यावेळेला तो फटाके मग तो बघतो
की कोणता ग्राहक येतोय, त्याची परिस्थिती काय आहे, त्याची खरेदी करण्याची क्षमता किती आहे, याचं थोडक्यात लगेच क्विक अवलोकन करतो. आणि एक एक कुठलाही आयटम असेल फटाक्याचा, तर त्याची किंमत तो वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी सांगतो. समोर जर चांगला आणि पैसे देणार असेल तर त्याला जास्त सांगतो. गरीब असेल, ते पोरगं मागतंय सर ह्याची किंमत, त्याची किंमत त्याला कळते, हे फक्त 50 गोष्टीची चौकशी करतोय आणि स्वस्त आहे तेवढंच घेणार आहे, तर त्याला जर वस्तूची विक्री करायची असेल तर त्याला जादा किंमत सांगणार नाही, ते तुमच्याजवळ थांबणार सुद्धा आहे. मग विशिष्ट भाग कसा आहे किंवा विशिष्ट लोक कसं आहेत, मी लोकांचं सांगितलं 10 लोकांचं, तर तशाच पद्धतीने बघितलं तर एखादी गोष्ट पलूसमध्ये त्याची किंमत 20 रुपये असेल, तेच तुम्ही जर साधं बांबोडे किंवा येळावीमध्ये गेला तर ते तुम्हाला 18 रुपयाला मिळेल किंवा 17 रुपयाला मिळेल. मग पलूसमध्ये त्याला जास्त किंमत, व्हॅल्यू जास्त आहे, त्यामुळे तिथे 1-2 रुपये जास्त किंमत असते. मग अशी भागाची रचना असू शकते, त्यांच्या खर्चाची रचना असू शकते, म्हणजे कोणते लोक किती खर्च करतील याच्यावरती सुद्धा. आता जास्त पैसे लोक असतील ते जास्त खरेदी करतात असं सर्वसाधारण स्टेटमेंट आपल्याला करता येणार नाही, किंवा तसं आपल्याला सर्वसाधारण गृहीत धरता येणार नाही. त्यावेळेला गरीब लोक सुद्धा जास्त करतील, पण श्रीमंत लोक सुद्धा कंजूसपणा करताना दिसतील. म्हणजे याचा परफेक्ट अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. बाजारपेठेच्या काही भागामध्ये ग्राहकांच्या खास गरजा असतात, त्या लक्षात घेऊन लक्ष केंद्रित भेदकरण करायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की त्या भागामधले ग्राहक कसे आहेत आणि त्यातले आपल्याला कोणते ग्राहक मिळू शकतील, म्हणजे तेवढ्याच ग्राहकावरती फोकस करायचा. मग ते आर्थिक बाबतीमधले असतील, शेतकरी असतील, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, किंवा औद्योगिक ग्राहक असतील, किंवा शिक्षक असेल, कोणी असेल, वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी खरेदी प्रवृत्ती असते. ती प्रवृत्ती लक्षात घेऊन त्यांची खर्च करण्याची प्रवृत्ती असेल, त्यांचे राहणीमानाचा भाग असेल, किंवा त्यांना जास्त काहीतरी, आणि की ते एखाद्या दुकानामध्ये आपण गेलो की आपण त्याला विचारतो, कपड्याच्या दुकानात गेलो, ह्याच्यापेक्षा भारी आहे का, ह्याच्यापेक्षा भारी आहे का, त्यानं 2000चा शर्ट दाखवला 2500चा आहे का, किंवा मुलींच्या बाबतीमध्ये 6000चं ड्रेस मटेरियल दाखवलं तर अजून चांगलं आहे का, म्हणजे असं ते विचारतात. मग ह्या त्यांच्या काही खास गरजा आहेत की युनिक वेगळा काही पीस आहे का असं विचारतात. मग त्या वेगळ्या पीससाठी ते वेगळे जादा किंमत द्यायला तयार असतात. त्या ग्राहकावरती तशा प्रकारचा फोकस करायचा. सर्वसाधारण जनरल आला की वाढदिवस आहे किंवा बारसा आहे किंवा जावळ आहे आणि काहीतरी भेट द्यायचा आहे, तर त्याला तुम्ही अशी खास गरजाने महाग वस्तू आहे ती दाखवून चालणार नाही. हे थोडंसं म्हणजे कोणत्या ग्राहकावरती कसा फोकस करायचा, कोणत्या बाजारपेठेच्या कोणत्या भागावरती कसा फोकस करायचे, त्याची व्यूहरचना, लक्ष केंद्रित म्हणजे लक्ष म्हणजे फोकस, ते करायचं. मोठ्या प्रमाणावरील बाजारपेठेत विक्री करणारे स्पर्धक विशिष्ट भागाच्या खास गरजाकडे लक्ष देऊ शकत नाहीत, याचा फायदा लक्ष भेदकरणामध्ये घेता येतो. मोठी कंपनी आहे, बहुराष्ट्रीय कंपनी आहे, आणि ते पलूसमधल्या विद्यानगरमध्ये असणाऱ्या ग्राहकावरती एवढ्या ह्याच्यावरती ते फोकस करू शकणार नाहीत. ते काय करतील, सांगली जिल्ह्यावरती करतील, पश्चिम महाराष्ट्रावरती करतील, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना कशी वस्तू लागतील एवढं बघतील. एका गावामधल्या एका 400-500 वस्तूच्या लोकांना कोणत्या वस्तू लागतात एवढ्या ते खाली जाणार नाहीत. मग हा जो भाग असतो ना, हा असतो काय, अननोन असतो भाग, किंवा त्यांच्या गरजा अननोन असतात, त्यांची स्थिती अजून अननोन असते. याची मोठ्या कंपनीला एवढी डिटेल माहिती असत नाही, पण छोट्या छोट्या कंपन्या ह्या गोष्टी अक्वायर करू शकतात आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करू शकतात. पोर्टर काय म्हणतात की उत्पादन प्रक्रियेत फरक असेल तर लक्ष केंद्रित व्यूहरचना आखता येते. म्हणजे तुमचे प्रोडक्ट वेगवेगळ्या प्रकारचे असतील, 4 प्रकारचे प्रोडक्ट असतील, 4 वेगवेगळ्या किमतीचे प्रोडक्ट असतील, तर हे लक्ष केंद्रित व्यूहरचना आखता येते. काही उत्पादन संस्थांची यंत्रसामुग्री मोठ्या क्षमतेची असते, त्यांना लहान प्रमाणात वैशिष्ट्यपूर्ण किंवा खास उत्पादन करणे खर्चिक असते. ते काय करतात, एका साईटचेच तेवढेच वेगवेगळे म्हणजे एकसारख्या वस्तू कोट्यावधी तयार करतात. मग त्यांना जर 1000 वस्तूचा लॉट तयार करायचा, त्याच्यात थोड्याशा ज्या काही जादा वैशिष्ट्य करायचे तर त्यांना पॉसिबल होत नाही. ते त्यांना त्यांच्या यंत्रावर ते सेटल पण होत नाही, त्याची प्रोसेस पण त्यांना राबवता येत नाही, आणि ते राबवणं त्यांना खर्चिक असतं.
मग त्यांना हे भेदकरण लक्ष केंद्रित वापरता येत नाही. याचा फायदा मग लहान क्षमता असणाऱ्या उत्पादन क्षमता घेऊ शकतात. आता खर्च परिव्यय हे मोठ्या संस्थेसाठी फायदेशीर आहे, पण लक्ष केंद्रित व्यूहरचना ही लहान संस्थेसाठी सुद्धा, लहान उत्पादन संस्थेसाठी सुद्धा फायदेशीर आहे, हे या ठिकाणी याच्यावरून लक्षात येतं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घेणं अपेक्षित आहे की आपली हे जे हे आहे भेदकरणाचं हे झालं. आता आपल्याला जी भेदकरणाची रचना आहे त्याच्यासाठी योग्य परिस्थिती किंवा संपादन करण्याचा मार्ग कोणता आहे, तर बाजारपेठेचा विशिष्ट भाग वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचा असतो आणि अशा भागाकडे लक्ष देण्याची गरज असते. विशेषतः हा भाग दुर्लक्षित असतो. म्हणजे मोठ्या कंपन्यांचं लक्ष अजून त्या बाजारपेठेतल्या त्या कानोड्याकडे गेलेलं नसतं. तो कोणाला असतो किंवा विशिष्ट ग्राहकांचा एक भाग असतो, संख्या असते, त्याच्यावर गेलेलं नसतं. पण त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, बरोबर आहे. आणि आपण बघा, कोकणातले लोक जे असतात आणि पश्चिम महाराष्ट्रातले लोक असतात, विदर्भातले लोक असतात, ह्यांच्या गरजा वेगवेगळ्याच आहेत. म्हणजे गरजा वेगळ्या असतील किंवा समजा आपण समजूया की गरजा एकसारख्या आहेत, पण त्या गरजा भागवणाऱ्या त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. त्यांना वस्तू ज्या आवश्यक आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, किमतीने वेगळ्या आहेत, साईजने वेगळ्या आहेत, दर्जाने वेगळ्या आहेत, वेगळे. बाजारपेठेचा असा भाग इतका मोठा असतो की लक्ष केंद्रित व्यूहरचनेमुळे तो अधिक नफा मिळवून देऊ शकतो. मोठा म्हणजे एवढा विस्तीर्ण नाही की एक राज्य वगैरे असं नाही, तर जिल्ह्यातला एक निम्मा जिल्हा असेल, एखादा तालुका असेल, एवढ्या सुद्धा आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. ते लहान संस्थांना फायदेशीर ठरू शकतं. भविष्यात अशा भागामध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक असते. आता हा जो मास पब्लिसिटीचा भाग आहे किंवा जाहिरातीच्या परिणतेचा भाग आहे की अशा भागामध्ये का म्हणजे ते लोक सांगतात ना, बाबा आम्हाला अशी वस्तू दिली या कंपनीनं, त्यामुळे तो प्रचार आपोआप माउथ पब्लिसिटीनं होतो आणि मग दुसऱ्या भागात सुद्धा अशा प्रकारच्या वस्तूंची डिमांड येऊ शकते. मोठे स्पर्धक व्यवसाय अशा भागाकडे लक्ष देऊ शकत नाहीत, छोटे लोक ह्याच्याकडे लक्ष देऊ शकतात. बाजारपेठेच्या गरजा भागवण्यासाठी लागणारं कौशल्य स्पर्धकाकडे असत नाही. हे जे जादा तयार केलं जातं व्हॅल्यू, ते इतर स्पर्धकांना लगेच जमत नाही किंवा त्यांच्याकडे त्याचं कौशल्य असत नाही. त्यामुळे हा जो भाग आहे तो भाग आपल्याला लक्षात घेता येतो. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपण लक्षात घेऊया की याच्यामध्ये आपल्याला ह्या लक्ष केंद्रित व्यूहरचनेचे फायदे तोटे. एक, स्पर्धेपासून संरक्षण. हा बघा सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. नवीन स्पर्धकापासून संरक्षण हा पण सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. पर्याय वस्तूचा धोका कमी हा पण सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. आणि दोन फक्त ह्याच्यात बदलले की किंमत वाढीचा परिणाम होत नाही. जर टप्प्याटप्प्याने तुम्ही स्लोली, जर हळूवारपणे तुम्ही जर किंमत वाढवत नेली तर त्याचा फारसा परिणाम होत नाही. पण सुरुवातीला एकदा सेटल होईपर्यंत मात्र आपल्याला किंमत कमी ठेवावी लागते. आणि ग्राहक निष्ठेत वाढ होते मात्र. म्हणजे ग्राहकांची निष्ठा आहे ना, त्या जादा किंवा वेगळ्या आपल्याला ट्रीटमेंट मिळाल्यामुळं किंवा वेगळ्या दर्जाची कमी किमतीत वस्तू मिळाल्यामुळं ग्राहकांची निष्ठा त्या कंपनीच्या प्रती ही वाढत जाते. त्यानंतर दोष जे आहेत ते सुद्धा पुन्हा तसे. अल्पजीवी हा तिन्ही मजामध्ये दोष आहे आणि तो राहणारच. कारण स्पर्धकाला ती स्ट्रॅटेजी कळली किंवा त्याचं कौशल्य लक्षात आलं त्याच्या, की तो लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो. कारण तो पाहतच असतो की तो आपला स्पर्धक जसा आपल्याला पाहत असतो तसा आपण त्याला पाहतो, तसं तो आपल्यालाही पाहत असतो वेगळ्या माध्यमातून. आणि आपण जे काय करतोय त्याचं रेप्युटेशन किंवा डुप्लिकेशन करण्याचा तो लगेच प्रयत्न करत असतो. जी यशस्वी स्ट्रॅटेजी होते जगातलं कोणीही ती वापरायला लगेच ॲक्सेप्ट करतं, तयार होत असतं. दीर्घकालीन प्रक्रिया, अर्थात हे सगळं करणं आपण जेवढं एका 25 मिनिटाच्या 30 मिनिटाच्या तासात बोलतोय तेवढं सोपं नाही. तर याच्यासाठी संशोधन आणि विकास विभाग स्ट्रॉंग लागतो.
खर्चाच्या सगळ्या गोष्टी असतात, भांडवलाच्या असतात, कच्च्या मालात बदल असतो, यंत्रसामुग्रीच्या प्रक्रियेमध्ये बदल असतो, वितरणाची महत्त्वाची गोष्ट असते, जाहिरात, वाटप, वितरण, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि जी मूळ आत्ता आपली बेसिक वस्तू आहे त्यालासुद्धा ही एक प्रकारची फाईटच असते. बाजारपेठेचे इतर भागाकडे मात्र दुर्लक्ष होतं. ते दुर्लक्ष आपल्याला करून चालणार नाही, कारण त्यामध्ये सुद्धा आपले काही ग्राहक असू शकतात, मोठ्या स्पर्धकांचा प्रवेश शकतो. पण एकदा एखाद्या छोट्या कंपनीनं हे एवढं यश मिळवलं म्हटल्यानंतर मोठ्या स्पर्धकांचं त्याच्याकडे लक्ष जातं. आणि मग आता बघा, रिलायन्ससारखी कंपनी आता रिटेल मार्केटिंगमध्ये येते. नुकतेच त्याने बिग बाजार वगैरे हे सगळं खरेदी केलं. म्हणजे वॉलमार्ट आणि अमेझॉनसारखे जगातल्या दोन मोठ्या कंपन्या त्याच्या रेसमध्ये होत्या. ती रेस रिलायन्सनं जिंकली. आता रिलायन्स किती आपला भारत देश चालवू शकेल एवढी त्यांची क्षमता आहे. आणि ती कंपनी रिटेल सेक्टरमध्ये येते, म्हणजे किरकोळ दुकानं वस्तू ज्या आहेत त्या विकण्याच्या ह्याच्यामध्ये येते. मग इथल्या आमच्या किराणा दुकानदाराला त्याचाही इम्पॅक्ट तेवढा सहन करावा लागतोच ना. उद्या पलूसमध्ये डीमार्ट झालं, बिग बाजार झालं किंवा काय झालं तर नाही म्हटलं तर एक 30-40% तरी ग्राहक तिकडे फिरणार की नाही, 10-20% तरी सुरुवातीला, हळूहळू ते वाढणार. मग आज एक दुकान बंद होईल, 4 दिवसांनी आणखी 4 बंद होतील. म्हणजे हा परिणाम, हा इम्पॅक्ट होतच राहत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जो टॉपिक आहे ना तो या ठिकाणी टॉपिक आपला संपतोय. आणि आपण आत्तापर्यंत काय काय लक्षात घेतलं ते थोडंसं या ठिकाणी आपण समजून घेऊया. आणि आपण लक्षात घेऊया की हा जो टॉपिक आपण लक्षात घेतला याच्यामध्ये आपण काय काय शिकलो. आता हे सगळं तुमच्या समोर इथं आहे, फक्त याच्यामध्ये CK प्रल्हाद यांचा उल्लेख फक्त इथं नाही. तर आपण प्रस्तावना लक्षात घेतली, आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना लक्षात घेतली, आणि त्यानंतर 3 लोकांचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेतलं. पैकी 2 भारतीय आहेत आणि एक मॅनेजमेंट थिंकरच्या टॉप चे थिंकर आहेत, त्यांचा आपण अभ्यास घेतला. विजय गोविंदराजन यांच्या 2 संकल्पना आपण लक्षात घेतल्या, 3 बॉक्स सोल्युशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन. त्यानंतर फॉर्च्यून ऑफ द बॉटम ऑफ द पिरॅमिड हे CK प्रल्हाद यांचं एक कन्सेप्ट होते, जे त्याने त्या नावाच्या पुस्तकामध्ये त्याने मांडलेली आहे. ती कन्सेप्ट आपण लक्षात घेतली. त्यानंतर मायकल पोर्टनचं हे योगदान आपण लक्षात घेतलं, परिव्यय नेतृत्व किंवा खर्च नेतृत्व आणि भेदकरण आणि लक्ष केंद्रित, परिव्यय नेतृत्व आणि लक्ष केंद्रित भेदकरण हे आपण एकत्रित लक्षात घेतलं. आणि त्याला लक्ष केंद्रित व्यूहरचना असं आपण हेडिंग दिलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण टॉपिक सर्वसाधारणपणे आपण 1 ऑगस्टपासून हे सुरू केलं आहे आणि आज 17 सप्टेंबर आहे. तोपर्यंत आपण पहिलं आपलं युनिट चाललं होतं. आपण सावकाश आहे, नवीन आपला सिलेबस आहे. तर पुढच्या तासाला मी याच्यावरती एक क्विज घेणार आहे. तुम्ही ती चांगल्या पद्धतीनं सोडवा आणि तुम्हाला काय त्याच्यातलं समजलं हे मला त्या क्विजमधून समजेल. आणि या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही हे माझं लेक्चरच नव्हे तर हा संपूर्ण टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीनं ऐकला, त्याचा काही नोट्स काढून ठेवले असतील किंवा तुम्ही कधीही हे व्हिडिओ बघू शकता. आपल्या वेबसाईटवरती याच्या लिंक्स लोड केलेल्या आहेत, तुम्ही कधीही बघू शकता. आणि आपल्याला ह्या अभ्यासामध्ये लक्ष घालायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी ॲडमिशनची सुद्धा प्रोसिजर पूर्ण केली असेल, कारण आपल्याला शेवट 19 सप्टेंबर हा शेवट आहे. तुमचे निकालसुद्धा सगळ्यांचे बहुतेक सगळ्यांचे आलेले आहेत, कुणाचं राहिलं नसेल. ज्यांनी फेल जरी असेल पण कॅरी फॉरवर्ड त्याच्यावरती शब्द असेल तर त्या सगळ्यांना या ठिकाणी आपण ॲडमिशन देणार आहोत. हे सगळे घ्या आणि लवकरात लवकर सगळ्या बाबी आपल्या पूर्ण करा. तुम्ही हे माझं लेक्चर अतिशय शांतपणे आणि एकाग्रपणे लक्षात घेतलं. मी तुमचा खूप खूप धन्यवाद आहे. किंबहुना तुम्ही हे संपूर्ण, पण मला माहीत आहे की हळूहळू विद्यार्थी संख्या लेक्चर पाहण्याची ही अतिशय कमी होत चाललेली आहे, कारण आपले विद्यार्थी 100-110 पर्यंत आहेत, परंतु आपली ही संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहेत. हे बरोबर नाही ॲक्च्युली. तर तुम्ही हे सगळे जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअप आपल्या व्हिडिओवरती हे सगळं आहे, तर वेबसाईटवरती सगळं आहे, ते बघा. एखादं लेक्चर समज नसेल तर सांगा.
ते पुन्हा एकदा ऐका. निश्चितपणे मी शांतपणे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा सुरुवातीपासून चांगला रिस्पॉन्स देताय हे सुद्धा आहे. परंतु काही लोकांना वेळेअभावी त्यांना बघणं शक्य होत नाही, पण तुम्ही ते तुमच्या सवडीनं ते बघा आणि त्याच्या नोट्स काढून ठेवा. पुन्हा एकदा तुम्हाला